ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताच्या लीलावतार कथा सांगताना पुढे ब्रह्मदेव नारदास म्हणतात, अदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान, परंतु गुणांच्या दृष्टीने महान, भगवंताचा अवतार वामन हा यज्ञपुरुष. बलीने दानाचे संकल्प सोडले, वामन रूपात 3 पावले भूमिदान मागितले. वामनाने 2 पावलात ब्रह्मांड व्यापले, तिसरे ठेवण्यास जागा नुरली. बली कटिबद्ध स्वतःच्या वचनास, भगवंताचे तिसरे पाऊल ठेवण्यास. आपले मस्तक उपलब्ध करून स्वतःस समर्पित केले भगवत चरणी. वामन भगवंताचे चरण दैत्यराज बलीने आपल्या मस्तकी केले धारण. देवांचा राजा इंद्रपद बलीस प्राप्त म्हणून, ऐसा महिमा वामन भगवंताचा. जे चालती सन्मार्गाने त्यांना स्थानापासून दूर हटवणे अशक्य असते. त्यांच्या याचनावेळे आपल्या ऐश्वर्याने समर्थ पुरुषांना सुद्धा. वामन भगवान की जय. नारदा, तुझ्या अत्यंतिक प्रेमाने प्रसन्न होऊन प्रेमभावाने भगवंत प्रगटती हंस रूपाने भागवत धर्म प्रकाशित करण्या. योग, आत्मतत्व व ज्ञान हाच हंस अवतारात कथिलेला भागवत धर्म. याचा बोध व्हावा म्हणून हा अवतार घेतला भगवंतांनी. हंस अवतार की जय. भगवंत घेती धन्वंतरी अवतार, देवतांना अमृत पाजूनी केले अमर. देवांना मिळवून दिला यज्ञ भाग तत्पर, दैत्यांनी हरण केलेला. या अवताराचे नाव धन्वंतरी. मोठ्या रोग्यांच्या रोगास नष्ट करी, जगात आयुर्वेद प्रगट करी, स्वास्थ्य उत्तम राहण्यास. भगवान धन्वंतरी की जय. आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करीत क्षत्रिय झाले स्वनाशाला कारणीभूत. त्यामुळे नरकयातना भोगू इच्छित ब्राह्मणद्रोही पृथ्वीवरचे काटे. भगवंत घेती महापराक्रमी परशुराम अवतार. ज्यांच्या परशुस तीक्ष्ण धार, ते 21 वेळा करती संहार या ब्राह्मणद्रोही क्षत्रिय कुलांचा. परशुराम भगवंत की जय. शत्रुघ्न, लक्ष्मण आणि भरत या आपुल्या कलासहित अवतार घेती मायापती भगवंत इक्ष्वाकू वंशात रामरूपाने. पित्याची आज्ञा करण्या पालन, पत्नी व बंधूसह स्वीकारले राहण्या वन. त्यावेळी रावणाने वैर पत्करून श्रीरामाच्या हातून तो मृत्युमुखी पडला. जैसे जाळण्या त्रिपूर विमान, उद्युक्त झाले शंकर भगवान. तैसे लंका जाळण्या श्रीराम भगवान समुद्रावर पोहोचले. सीतेचा होता वियोग, श्रीरामाचे वाढे राग. पडे संतापाची आग त्यांच्या दृष्टीतून. समुद्रातील जीव मासे मगरी साप पोळती जेव्हा श्रीरामाचा पडे दृष्टिक्षेप. समुद्र देई वाट त्यासी आपोआप, भयाने थरथर कापून. रावणाची छाती असे कणखर, जेव्हा धडके इंद्राचे वाहन ऐरावत ढोलदार. त्याचे दात होती चक्काचूर, ते सर्वत्र पसरून दिशाही होती पांढऱ्या शुभ्र. या विजयाने रावण गर्वाने फुगून, श्रीरामाच्या पत्नीस नेई पळवून. या उद्दामपणाचा प्राणासह अंत करील श्रीराम धनुष्याच्या टणत्काराने. श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हरण भव भयदारुणं. नवकञ्जलोचन कञ्ज मुख कर कञ्ज पद कञ्जारुणं. श्रीराम श्रीराम. हरि ओम तत्सत्.